हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. आज आपण एक नवीन टॉपिकवरती आपण डिस्कशन करणार आहे. टॉपिकचं नाव काय? बेसिक्स ऑफ फूड क्वालिटी अँड सेफ्टी. आज आपण जे रोज खातो ते सेफ आहे का, ते क्वालिटी मेंटेन करतात का? फ्रॉम फार्म टू फोक, ईच स्टेप इज इम्पॉर्टंट फॉर कीपिंग अवर फूड सेफ अँड हेल्दी. आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत की फूड क्वालिटी, सेफ्टी, HACCP सिस्टीम्स, फूड अडल्ट्रेशन, FSSAIचे रूल आणि फूड लेबलिंगचे बेसिक माहिती आपण ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्टार्ट करूया. फर्स्ट पॉईंट आहे, व्हॉट इज फूड क्वालिटी अँड सेफ्टी. फूड क्वालिटी म्हणजे फूडचे जे सगळे प्रॉपर्टी जे कस्टमरला ॲक्सेप्टेबल वाटतात, जसे की टेस्ट असेल, टेक्स्चर असेल, कलर, अरोमा आणि न्यूट्रिशन. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पर्टिक्युलर फूड प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे हे आपल्याला समजतं. एखाद्या फूड प्रोडक्टची क्वालिटी खराब आहे हे आपल्याला कसं कळते की ते खराब झालं असेल तर. मग त्याचे पर्टिक्युलर जे काय काळजी घ्यायची असेल तर ती आपण ती घेतली नसेल तर त्याला काय होतं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, हे सगळं ग्रो होतं. तर नेक्स्ट आहे फूड सेफ्टी म्हणजे काय. आता फूड सेफ्टी म्हणजे फूडमध्ये कोणतेही प्रकारचे हार्मफुल सबस्टन्सेस नसणे, म्हणजे फ्री फॉर कंटामिनेशन म्हणजे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया असेल, व्हायरसेस असेल, पेस्टिसाइड्स असेल किंवा फिजिकल प्रॉपर्टी जे असेल हे त्याच्यामध्ये नसते. म्हणजे पर्टिक्युलर फूड प्रोडक्टला सेव्ह करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड कराव्या लागतात. क्वालिटी मेक्स म्हणजे क्वालिटी काय करते की फूडला टेस्टी करते, आणि सेफ्टी काय करतं की फूड ट्रूथवर्ड बनवते, म्हणजे आपल्या पर्टिक्युलर त्या फूड प्रोडक्टवरती विश्वास बसतो की आपण ते पर्टिक्युलर आपण परचेस करत असतो. हे सगळ्या गोष्टी फूड क्वालिटी आणि फूड सेफ्टी ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात फूड ह्याच्यामध्ये. ह्या दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशनमुळे आपल्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट हे सेफ आणि हेल्दी आपल्यापर्यंत पोचत असते. नेक्स्ट आहे वाय फूड सेफ्टी इज इम्पॉर्टंट. आता आपण सगळे बघितलं की फूड क्वालिटी काय, फूड सेफ्टी म्हणजे काय, पण ते इम्पॉर्टंट काय आहे. तर अनसेफ फूड म्हणजे हेल्दीचे बिगेस्ट रिस्क असतो. कंटॅमिनेटेड फूडमुळे काय डायरिया असेल, वॉमिटिंग असेल, इवन फूड पॉयझनिंगसुद्धा होऊ शकते. आता हे सगळ्या गोष्टी कशामुळे, ते आपण पर्टिक्युलर फूडची सेफ्टी आपण पाळली नाही, ह्या गोष्टीमुळे काय होते, ह्या सगळ्या गोष्टी होतात. फूड सेफ्टी मेंटेन करणं इंडस्ट्रीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असते, कारण त्यांचा ट्रस्ट आणि एक्सपर्ट क्वालिटी मेंटेन राखणं त्यांना गरजेचं असतं. नेक्स्ट आहे HACCP. फुल फॉर्म आहे हजार्ड ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. आता हजार्ड म्हणजे काय, तर रिस्क किंवा डेंजर म्हणता येईल आपल्याला त्याला. आता पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये HACCP हे एक इंटरनॅशनल फूड सेफ्टी सिस्टीम आहे. याचं मेन एमच असतं की हजार्ड आयडेंटिफाय करणं, म्हणजे पर्टिक्युलर फूड प्रोडक्टमध्ये कोणकोणते रिस्क असतील ते आयडेंटिफाय करणं हे HACCP सिस्टीमचं काम असतं. इव्हॅल्युएट करणे की कंट्रोल करणं, ड्युरिंग फूड प्रोडक्शनच्या वेळेस ते कंट्रोल करणं हे HACCPचं काम असतं. HACCPचं कन्सेप्ट ही प्रिव्हेन्शनवरच बेस आहे. प्रॉब्लेम झाला की फिक्स करणे नाही, तर प्रॉब्लेम होऊ नये ह्याच्या आधीच ते कंट्रोलमध्ये आणणं, ह्या सगळ्या गोष्टीचे प्रिव्हेन्शन HACCPद्वारे केलं जातं. आता त्याचे 7 प्रिन्सिपल्स कोणते आहेत. फर्स्ट आहे आयडेंटिफाय पोटेन्शियल हजार्ड. पर्टिक्युलर फूड प्रोडक्टमध्ये आपण काय करायचं, पहिल्यांदा आयडेंटिफाय करतो की त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत का, केमिकल रेसिड्यू तर राहिला नाही ना, किंवा मेटल्स असतील, या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. सेकंड आहे डिटरमाइन क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स. जे स्टेपवर कंट्रोल करून रिस्क स्टॉप करता येते, म्हणजे जे पर्टिक्युलर रिस्क त्याच्यामध्ये जर डेव्हलप झाले असेल तर तिथे ह्या पर्टिक्युलर पॉईंटला आपल्याला स्टॉप केली पाहिजे. हे डिटरमाइन क्रिटिकल कंट्रोल पॉईंटमुळे आपल्याला कळतं. थर्ड स्टेप आहे इस्टॅब्लिश क्रिटिकल लिमिट्स. जसे की टेम्परेचर असेल, pH असेल, टाईम असेल, हे इस्टॅब्लिश करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. किती टेम्परेचर असायला पाहिजे, pH किती मेंटेन केला पाहिजे, किती टाईमपर्यंत ते फूड प्रोडक्ट्स गेले पाहिजे की जेणेमुळं करून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रिस्क डेव्हलप होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी इस्टॅब्लिश क्रिटिकल लिमिट्समध्ये केल्या जातात. मॉनिटरिंग. फोर्थ पॉईंट आहे मॉनिटरिंग CCP. रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करतो की पर्टिक्युलर फूड प्रोडक्टमध्ये कोणत्या प्रकारचे रिस्क नाही आयडेंटिफाय होत नाही किंवा कोणत्या प्रकारचे रिस्क डेव्हलप नाही ना होत, हे सगळ्या गोष्टी रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे. फिफ्थ पॉईंट आहे करेक्टिव्ह ॲक्शन. जर ह्या सगळ्या गोष्टी चेक करून सुद्धा पर्टिक्युलर जर एखाद्या फूड प्रोडक्टमध्ये रिस्क आयडेंटिफाय झाला
तर ते एखाद्या पर्टिक्युलर लिमिटमध्ये क्रॉस झाला असेल तर त्याला लगेच आपण काय करतो, करेक्टिव्ह ॲक्शन घेतो. करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे डायरेक्ट लगेच ॲक्शन घेणं गरजेचं आहे, कारण की पुढचे जे लॉट असेल किंवा जे फूड प्रोडक्ट्स तयार होणार असेल ते कंटॅमिनेटेड होण्याची शक्यता असते, की त्याच्यामुळे अजून दुसरे फूड प्रोडक्ट कंटॅमिनेटेड होण्याची शक्यता असते. म्हणून आपण जी ॲक्शन घेतो त्याला करेक्टिव्ह ॲक्शन म्हणतो. ही झाली 5th. तर 6th आहे व्हेरिफिकेशन. तर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एकदा व्हेरिफिकेशन करतो आपण, की कन्फर्म करणे की सिस्टीममध्ये जे काय असेल ते पर्टिक्युलरली सेफली प्रोडक्शन होत आहे, हे सगळं व्हेरिफिकेशन केलं जातं. 7th आहे रेकॉर्ड किपिंग. ह्या सगळ्या गोष्टीचे आपण जे काय पॉईंट केले किंवा चेकिंग केलं, इस्टॅब्लिश क्रिटिकल पॉईंट असेल डिटरमाइन केलं, आयडेंटिफिकेशन केलं, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असतो किंवा रेकॉर्ड ठेवत असतो. इन फ्युचरमध्ये जर ऑडिट वगैरे आलं असेल किंवा त्यांना दाखवण्यासाठी किंवा आपल्या सेफ्टीसाठी हे आपण रेकॉर्ड किपिंग ठेवत असतो. ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, HACCP मध्ये सिस्टीममध्ये आपण फॉलो केले जातात. हे सगळे 7 प्रिन्सिपल्स आहेत जे की इंडस्ट्रीमध्ये आपण यूज केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे फूड अडल्ट्रेशन. आता तुम्हाला माहिती आहे आपण पर्टिक्युलर फूड अडल्ट्रेशन म्हणजे अन्नाची भेसळ म्हणता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये अडल्ट्रेशनमध्ये प्युअर आहे का अडल्ट्रेटेड आहे हे मिल्क आपण हे बघत असतो. तर अडल्ट्रेशन म्हणजे फूडमध्ये हार्मफुल किंवा चिपर किंवा डुप्लिकेट मटेरियल जे असेल ते मिक्सअप करणे, किंवा आपल्या काही लोक काय करतात की त्यांचे प्रॉफिट वाढण्यासाठी किंवा मिल्कची क्वांटिटी वाढण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी ओतणं किंवा त्याचं फॅट वाढण्यासाठी डिटर्जंट किंवा ह्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यूज करत असतात. हे प्रॅक्टिस हेल्दीसाठी खूप डेंजरस आहे. असे प्रोडक्ट जर आपण डेली कंझ्युम करत असेल ते आपल्या हेल्थसाठी खूप डेंजरस असतात. मिल्कमध्ये पाणी किंवा डिटर्जंट सांगितलं, स्पायसेसमध्ये आर्टिफिशियल कलर असेल किंवा घीमध्ये मिनरल ऑइल असेल, पल्सेसमध्ये स्टोन्स असेल किंवा सँड असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यूज करतात. अडल्ट्रेटेड फूड खाल्ल्याने डायजेशनला सुद्धा प्रॉब्लेम होतो किंवा पॉयझन तयार होते. इव्हन लॉंग टर्म डिसीज होऊ शकतात. कंझ्युमर म्हणून आपण जे बेसिक होम टेस्ट केअर करतो, जसे की मिल्क स्टार्च टेस्ट असेल किंवा चेक होऊ शकते किंवा FSSAIने पण सिम्पल टेस्ट करतात रेग्युलर बेसिसवरती अडल्ट्रेशन कंट्रोल करण्यासाठी. या सिम्पल टेस्ट केले जातात कशासाठी, त्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टमध्ये कोणते भेसळ केलेले आहे का प्युअर आहे ते, या सगळ्या 2 आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण फूड अडल्ट्रेशन टेस्ट करत असतो. नेक्स्ट आहे FSSAIचे रूल अँड फंक्शन. आता FSSAIचे रूल काय आहेत, फंक्शन्स काय आहेत. FSSAI हे इंडियामध्ये फूड सेफ्टी रेग्युलेशन करणारे एक मेन बॉडी आहे. ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंडर काम करत असते. आता त्याची फंक्शन काय आहे की सेट करतात की फूड स्टँडर्ड आणि सेफ्टी रूल्स असेल ते सेट करण्याचं काम FSSAI थ्रू केलं जातं. किंवा लायसन्स असेल, रजिस्ट्रेशन देणे किंवा एखादा पर्टिक्युलर फूड बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा आहे, त्याला जे काही लायसन्स असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल हे FSSAIद्वारे केले जातं. सिम्पल टेस्ट आणि इन्स्पेक्शन करते. ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात की FSSAI थ्रू केले जाते. लेबलिंग असेल, पॅकेजिंग रूल्स असते, इम्प्लिमेंट करत असते, ह्या सगळ्या गोष्टी FSSAI करते. अवेअरनेस प्रोग्रेस असेल, जसे की ईट राईट इंडिया कंपनीज रन करत असते, ह्या सगळ्या गोष्टी काय करतात FSSAI थ्रू केले जातात. प्रत्येक पॅकेजिंग फूडचे पॅकेटवर FSSAIचे लायसन्स नंबर असतो, जो प्रूफ आहे की हे प्रॉडक्ट पर्टिक्युलर सेफ आहे आणि अप्रूव्ह केलेलं आहे. सो ऑलवेज चेक FSSAI लोगो बिफोर बाईंग एनी पॅक फूड. पर्टिक्युलर आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर बघतोच ना की पर्टिक्युलर FSSAIच्या पर्टिक्युलर त्या लेबलिंगवरती लोगो आहे का नाही. हे सगळ्या गोष्टी कशामुळे करतो की त्यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे की हे पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे, सेफ आहे. आत्ताच आपण बघितलं ना की FSSAIचे काय रूल्स असतात, रेग्युलेशन असतात. तर नेक्स्ट आहे फूड लेबलिंग अँड बेसिस. आता फूड लेबलिंग म्हणजे की आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की फूड लेबलिंग कंझ्युमरसाठी किंवा कस्टमर जे आपण पर्टिक्युलर मार्केटमध्ये जे काही फूड प्रोडक्ट्स आपण घेत असतो, जे काय बाय करत असतो, त्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टवरती जे काय फूड लेबलिंग असतात ते सगळे इम्पॉर्टंट असतात. ते फूड प्रोडक्टचे कंपोजिशन असेल, न्यूट्रिशन असेल, एक्सपायर डेट असेल किंवा ॲलर्जी इन्फॉर्मेशन असणे, हे सगळं त्या पर्टिक्युलर फूड लेबलिंगमध्ये असते. लेबलिंगमध्ये हे पर्टिक्युलर डिटेल्स असतात. कोणकोणते? फर्स्ट आहे की प्रोडक्ट नेम, पर्टिक्युलर फूडचं प्रोडक्ट नेम काय आहे.
सेकंड आहे इन्ग्रेडियंट लिस्ट. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय इन्ग्रेडियंट्स यूज केलेले, किती प्रमाणात यूज केलेले, शुगर किती आहे, साल्ट किती आहे, असे सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये तुम्हाला टाकणं मॅन्डेटरी असते. थर्ड आहे न्यूट्रिशनल फॅक्ट. कॅलरीज असतील, प्रोटीन्स असतील, फॅट असेल, कार्ब्स असेल, हे न्यूट्रिशनल फॅक्ट त्याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपायर डेट. तुम्ही पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट हे मॅन्युफॅक्चरिंग कधी केलेल्याची डेट त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. एक्सपायर कधी होणार आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे FSS लायसन्स नंबर. तुम्ही पर्टिक्युलर जर बिझनेस स्टार्ट करत असाल तर आपल्याला त्याच्यामध्ये पर्टिक्युलर लायसन्स आपण करणं गरजेचं आहे. ते आपल्याला एक लायसन्स नंबर मिळतो, तो त्या प्रोडक्टवरती मेन्शन केलेला असतो. आता ते फूड प्रोडक्ट्स व्हेज आहे का नॉन व्हेज आहे ह्या गोष्टीचा सिम्बॉलसुद्धा असतात. व्हेज हा ग्रीन कलरमध्ये दाखवतात, नॉन व्हेजचा सिम्बॉल हा रेड कलर सिम्बॉल असतो. तर तो व्हेज आणि सिम्बॉल त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. आता समजा एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये एखाद्या जर ॲलर्जी असेल, एखाद्या पर्सनला मिल्कची ॲलर्जी असेल, नटची असेल किंवा सोयाची ॲलर्जी असेल, तर तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे की याच्यामध्ये पर्टिक्युलर त्याच्यामध्ये ॲलर्जन आहेत. हे सगळे डिटेल बघून कंझ्युमर सेफ आणि हेल्दी चॉईसेस करू शकतो. ऑलवेज रीड लेबल बिफोर बाईंग. फूड क्वालिटी आणि सेफ्टी हे दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. HACCPमुळे कंटामिनेशन प्रिव्हेंट करता येते. अडल्ट्रेशन कंट्रोलसाठी अवेअरनेस आणि टेस्टिंग नेसेसरी आहे. FSSAI इन्शुरन्स दॅट ईच फूड प्रोडक्ट इज सेफ फॉर कन्झम्पशन. आणि लेबलिंगमध्ये सगळे माहिती आहे जे कंझ्युमरला हेल्दी डिसिजन घ्यायला मदत करत असते. सो रिमेंबर, सेफ फूड टुडे इन्शुअर द हेल्दी टुमॉरो. ऑलवेज ईट राईट अँड रीड लेबल्स. चूज सेफ प्रोडक्ट्स